नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. तर व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. त्याआधी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हेज बिर्याणीसाठी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले सर्व आपल्याला भाजी घेतलेले भाज्या लागणार आहे. त्यासाठी मी गाजर घेतलेले आहे, बीन्स घेतलेले आहे, फ्लावर घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, ओला वाटाणा घेतलेला आहे, मस्त सोलून घेतलेला आहे, सोयाबीन घेतलेले आहे. अजून तुमच्या पद्धतीने भाज्या ऍड करू शकता तुम्ही. इकडं तांदूळ धुवून टाकण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी तांदूळ घालून घेणार आहे. चल, पाण्याला छान उकळी आलेली आहे. मीठ घालून घेते आणि तांदूळही घालून घेणार आहे. लगेच तांदूळ घालून घेतलेले आहे. आता तांदूळ आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. आपला भात 80% शिजलेला आहे, बघू शकता. छान असा 80% शिजलेला आहे. आता आपण पाणी काढून घेणार आहोत. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यात आपण अख्खे मसाले जिरं घालून घेत आहोत. तेजपत्ता, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट ही घालून घेते त्यातच. कांदा छान परतत आहे. टॅमॅटोही घालून घेते त्यात. मीठ चवीनुसार. कांदा टॅमॅटो छान परतला आहे. आता आपण भाज्या घालून घेणार आहोत. सोयाबीन मस्त मिक्स करून घेऊया. वाफेवर आपल्याला 10 मिनिटं भाज्या शिजवून घ्यायच्या आहे कमी गॅसवर. कमी गॅसवर आपल्या भाज्या 10 मिनिटं परतत होत्या. आता मसाले घालून घेऊया. या मसाल्यामध्ये मी बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि धना पावडर घालून घेतलेले आहे. मस्त एकजीव करून घेते. बघत असाल छान असा आपला मसाला एकजीव झालेला आहे. आता आपण झाकण ठेवून त्यात पाणी घालून गरम पाणी आपण भाज्या शिजवण्यासाठी घालणार आहोत. या पद्धतीने पाणी नॉर्मल गरम झालेलं आहे. आता आपण पाणी घालून घेणार आहोत त्यात भाज्यांमध्ये. आणि ह्याच पाण्यात आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहे झाकण ठेवून. आपला वाफाळलेला भात खूप छान असा मोकळा झालेला आहे. आणि आपल्याला कलरफुल करण्यासाठी आपण इथे मी कलर घेतलेला आहे. फूड कलर, लाल कलर आहे, घालून घेता येतात. लाल कलर घालून घेतलेला आहे. आता हिरवा कलर घालून घेत आहे. बघत असाल हिरवा कलर घातलेला आहे. 2 कलर घातलेला आहे. खूप छान दिसत आहे. आपल्या भाज्या छान शिजवून झालेल्या आहे. मी थोड्याशा काढून घेणार आहे. अर्धी भाजी काढून घेणार आहे. भाजी मी काढून घेतलेली आहे. मस्त एक थर लावून घेतलेला आहे भाजीचा व्यवस्थित. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता भाताचा एक थर लावून घेणार आहे मी. भाताचा थर लावून घेतलेला आहे. आता एकदा भाजीचा थर लावते. भाजीचाही थर लावून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा भाताचा थर लावून घेणार आहे. छान थर लावून घेतलेले आहे आपण भाताचे आणि भाजीचे. आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तूप घालून घेऊया थोडस. छान गॅस चालू आहे. 1 मिनिट. आणि खूप सारी अशी कोथिंबीर. 5 मिनिटं, 2-3 मिनिटं, जास्त नाही. झाकण ठेवते. फायनली आपली व्हेज बिर्याणी झालेली आहे. आपण सर्व करूया. बघत असाल खूप छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे. कलर खूप छान आलेला आहे आणि सुवास सुद्धा दरवळत आहे खूप छान असा.
बघत असाल खूप छान अशी आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.